हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत 4th स्टँडर्डचा सब्जेक्ट इंग्लिश, म्हणजेच तुमचे माय इंग्लिश बुक हे जे आहे यामधला आपला थर्ड युनिट स्टार्ट केला आहे आपण. त्यामधलं 3.3 लंच टाईम हा चॅप्टर आपल्याला बघायचा आहे. सो हे जे व्हिडिओज मी घेते आहे हे अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस आहेत. ओके, सो बिफोर दॅट तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिसतो याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढचे सुद्धा व्हिडिओज बघायला मिळतील. राईट, 3.3 लंच टाईम. सो पेज नंबर 43 वरती तुमचा हा चॅप्टर दिलेला आहे लंच टाईम. ओके, सो याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, लिसन अँड ॲक्ट. तर तुम्हाला ज्या काही इन्स्ट्रक्शन दिल्या जातात त्या तुम्हाला ऐकायच्या आहेत आणि त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या स्कूलमध्ये बिहेवियर ठेवायचं आहे. ओके, स्टार्ट करूयात. आता लंच टाईम, तुमच्या स्कूलचं जे लंच टाईम आहे, सपोज 1 o'clock 2 o'clock असेल, राईट, दुपारचं. तर त्यावेळेला तुम्ही काय करता, फर्स्ट तुमचं जर बेल वाजली तर त्यावेळेला तुम्ही काय करता, एक लाईन किंवा क्यू बनवता. सो इथं काय दिलेलं आहे, मेक अ क्यू, म्हणजे एक रांग बनवा, एका रांगेमध्ये उभे राहा. देन हँड वॉश युअर हँड्स प्रॉपरली. सो एका क्यूमध्येच तुम्ही थांबून तुमचे जे काही हँड्स आहेत ते हँड्स वॉश करायचे आहेत विथ प्रॉपरली. नेक्स्ट प्रोसिजर किंवा नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काय असणार आहे, टेक युअर प्लेट्स. ज्या काही तुमच्या प्लेट्स तिथं प्लेस केलेल्या असतात त्या 1 by 1 तुम्ही त्या पुटअप करायच्या. कोणताही गोंधळ घालायचा नाही, कुणीही पुढे मागे अरेरावी करायची नाही, आरडाओरडा करायचा नाही. राईट, तर टेक युअर प्लेट्स. त्याच्यानंतर मात्र काय करावं लागेल, टेक युअर फूड. तर तुम्हाला फूड सर्व केलं जातं. सिट इन अ रो, स्टार्ट युअर लंच. राईट, तर ते जे प्लेट्स आहेत ते प्लेट्स घेऊन तुम्ही एक रोमध्येच बसायचं आहे. कुठेही अस्तव्यस्त निवांत गप्पा मारत ग्रुप करून असं बसायचं नाही, तर एक रो वाईज बसायचं आणि तुमचं लंच जे काय आहे ते स्टार्ट करायचं. डोंट वेस्ट फूड, तर हा खूप महत्त्वाचा आहे. अन्न वाया घालवायचं नाही. तुम्हाला जेवढं हवं आहे, तुमची जेवढी भूक आहे तेवढंच अन्न घ्या, तेवढंच खावा आणि अन्न वाया जाऊ देऊ नका. डोंट वेस्ट फूड. राईट, देन पुट द प्लेट्स इन द टब. तर त्यानंतर तुमचे जे प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित जिथे टब ठेवला असेल तिथे त्या ठेवून टाका. व्यवस्थित वरून फेकल्या आदळल्या असं करायचं नाही, व्यवस्थित ठेवायच्या. देन अगेन ड्राय युअर हँड्स आफ्टर वॉशिंग देम. तर पुन्हा हात स्वच्छ धुवायचे, हात कोरडे करायचे आणि गो टू युअर क्लास. तर एका लाईनमध्येच तुम्ही तुमच्या क्लासमध्ये जायचं आहे. तर आता मला तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे की तुमच्या स्कूलमध्ये जेव्हा तुमचा लंच टाईम होतो तेव्हा तुम्ही किती जण हे जे इन्स्ट्रक्शन सगळे आहेत हे फॉलो करता, किंवा तुमच्या स्कूलमध्ये हे सगळं असं घेतलं जातं की एका क्यूमध्ये तुम्हाला तुमचे जे कॅन्टीन आहे तिथंपर्यंत नेलं जातं. तिथे तुम्हाला एक 1 by 1 प्लेट घ्यायला लावलेल्या जातात, तुम्हाला फूड सर्व केलं जातं. त्यानंतर जे काही तुमच्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्स एका टबमध्ये ठेवायला दिलं जातं. तर असं कोणाकोणाच्या स्कूलमध्ये आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. तुमच्या स्कूलचं नेम त्या ठिकाणी लिहिलं तरी चालेल. ओके, तर याचबरोबर आपला हा छोटासा चुटकुला चॅप्टर इथे कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनललाही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. थँक्यू.